लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 20 दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारत आदिवासी पार्टीतर्फे शिवाजी धर्मा बर्डे यांनी 20 दिंडोरीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या दालनामध्ये नामनिर्देशन अर्ज सादर केलाय। 21 नाशिक लोकसभा मतदारसंघातून श्रीमती जयश्री महेंद्र पाटील सैनिक समाज पार्टी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे। 21 नाशिक लोकसभा मतदारसंघातून श्री कैलास मारुती चव्हाण आम जनता पार्टी इंडिया यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे। 21 नाशिक लोकसभा मतदारसंघातून श्री कांतीलाल किसन जाधव आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे। 21 नाशिक लोकसभा मतदारसंघातून श्री निवृत्ती विठोबा अरिंगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अपक्ष यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्याकडे 2 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत। 21 नाशिक लोकसभा मतदारसंघातून श्रीमती दर्शना अमोल मेढे प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे। 21 नाशिक लोकसभा मतदारसंघातून श्री करण पंढरीनाथ गायकर वंचित बहुजन आघाडी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे। 21 नाशिक लोकसभा मतदारसंघातून श्री आव्हाड झुंजार मसुजी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे। 21 नाशिक लोकसभा मतदारसंघातून श्री प्रकाश गिरधारी कणोजे अपक्ष यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे। 21 नाशिक लोकसभा मतदारसंघातून श्री हेमंत तुकाराम गोडसे शिवसेना यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्याकडे 4 नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत। 21 नाशिक लोकसभा मतदारसंघातून श्रीमती भक्ती अजिंक्य गोडसे शिवसेना यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे। 21 नाशिक लोकसभा मतदारसंघातून श्री जितेंद्र नरेश भाभे अपक्ष यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे। 21 नाशिक लोकसभा मतदारसंघातून श्री धनाजी अशोक टोपले अपक्ष यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे। 21 नाशिक लोकसभा मतदारसंघातून श्री सुधीर श्रीधर देशमुख अपक्ष यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केले। 20 दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने भारत अरुण पवार यांनी 20 दिंडोरीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या कक्षामध्ये नामनिर्देशन अर्ज सादर केला आहे। लोकसभा निवडणूक 2024 चे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अधिसूचना 26 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर शासकीय कामकाजाच्या चौथ्या दिवशी गुरुवार दिनांक 2 मे 2024 रोजी 20 दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी 4 उमेदवारांनी 4 अर्ज घेतले तर 21 नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी 14 उमेदवारांनी 22 अर्ज घेतले। दोन्ही मतदारसंघाची यादी सोबत देण्यात येते। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता नाशिक जिल्ह्यामध्ये नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या शासकीय कामकाजाच्या चौथ्या दिवशी गुरुवार दिनांक 2 मे 2024 रोजी 20 दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी 13 आणि 21 नाशिक मतदारसंघासाठी 17 अशी एकूण 30 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या दालनामध्ये 20 दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून शिवाजी धर्मा बर्डे भारत आदिवासी पार्टी यांनी 1 नामनिर्देशन पत्र, भास्कर मुरलीधर भगरे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांनी 3 नामनिर्देशन पत्रे, पल्लवी भास्कर भगरे शरदचंद्र पवार पार्टी काँग्रेस पार्टी यांनी 2 नामनिर्देशन पत्रे, बापूसदू भगरे अपक्ष यांनी 1 नामनिर्देशन पत्र,
हरिश्चंद्र देवराम चव्हाण अपक्ष यांनी 2 नामनिर्देशन पत्रे, भारती प्रवीण पवार भारतीय जनता पक्ष यांनी 3 नामनिर्देशन पत्रे, तर भारत अरुण पवार बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी यांनी 1 नामनिर्देशन पत्र अशी एकूण 7 उमेदवारांनी 13 नामनिर्देशन पत्रे सादर केले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिली आहे। तर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या दालनामध्ये 21 नाशिक लोकसभा मतदारसंघात भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची प्रक्रिया भयमुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शी वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी 20 दिंडोरी मतदारसंघासाठी श्रीमती बिनिता पेगू यांची आणि 21 मतदारसंघासाठी नाशिकच्या मतदारसंघासाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून PS प्रद्युम्न यांची सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच दोन्ही मतदारसंघांसाठी निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून अकुल सबरवाल यांची नियुक्ती करण्यात आली असून निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत। लोकसभा निवडणूक भयमुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शी वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी नियुक्त सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे। भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेसाठी मार्गदर्शक तत्वांचे सर्वांनी पालन करावे। कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश 21 नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक PS प्रद्युम्न यांनी आज येथे केले। लोकसभा निवडणूक 20 दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून बाबू सदू भगरे यांनी 20 दिंडोरीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या कक्षामध्ये नामनिर्देशन अर्ज सादर केलाय। 20 दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून हरिश्चंद्र देवराम चव्हाण यांनी 20 दिंडोरीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या कक्षामध्ये नामनिर्देशन अर्ज सादर केलाय। 20 दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तर्फे कुमारी पल्लवी भास्कर भगरे यांनी 20 दिंडोरीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या कक्षामध्ये नामनिर्देशन अर्ज सादर केलाय। 20 दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉक्टर भारती पवार यांनी 20 दिंडोरीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या कक्षामध्ये 3 नामनिर्देशन अर्ज सादर केलाय। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार दिलीप बनकर, नितीन पवार आदी उपस्थित होते। 20 दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉक्टर भारती प्रवीण पवार यांनी 20 दिंडोरीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या कक्षामध्ये 3 नामनिर्देशन अर्ज सादर केलेत। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार राहुल ढिकले, RPIचे प्रकाश लोंढे, सोनाली राजे पवार आदी उपस्थित होते। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉक्टर भारती प्रवीण पवार यांनी 20 दिंडोरीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या कक्षामध्ये नामनिर्देशन अर्ज सादर केलाय। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार डॉक्टर राहुल आहेर, सुहास कांदे आदी उपस्थित होते।